बघा, द रेटिंग ऑफ इलेक्ट्रिक गीझर इज 250 व्होल्ट 3 किलोवॅट. काय दिलंय? एक गीझर आहे आणि त्याची रेटिंग दिली. म्हणजे काय, सगळ्यात पहिले आपण लिहायचंय गिवन लिहायचंय. काय दिलंय? गीझरचं व्होल्टेज लेवल किती दिलंय? 250 व्होल्ट दिलंय. आणि वेट परत काय दिलंय? पॉवर रेटिंग दिली 3 किलोवॅट. 3 किलोवॅट म्हणजे 3000 वॅट. डब्ल्यू कॅपिटल. ओके. हाऊ मच इलेक्ट्रिक करंट डज इट टेक? आय निकालना आहे. आय काढायचंय. व्हॉट इट्स हॉट रेजिस्टन्स? आर काढायचंय. आणि ऑल्सो कॅल्क्युलेट एनर्जी कंझ्युम, ई सुद्धा काढायचंय. तर एवढं सोपं विचारून तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न MSBTने केलेला आहे वारंवार. तर तुम्हाला माहिती आहे P इज इक्वल्स टू काय रे? P इज इक्वल्स टू V इंटू I. कॉस ऑफ फाय फॉर DC, VI कॉस ऑफ फाय फॉर AC. तिथं कॉस ऑफ फायचं काही आपण हे दिलं का? फ्रिक्वेन्सी वगैरे दिली का? नाही. याचा अर्थ हे सरळ DC आहे. तर मग याच्यावरून I काढा. I इज इक्वल्स टू काय? P बाय V. तर P किती रे? 3000 भागिले V किती रे? 250. किती येईल? 25 एक 25, 25 चोक 100 आणि यस 12 एम्पियर आला करंट. त्याच्यानंतर आता आर काढायचे. आर इज इक्वल्स टू काय रे? V बाय I. V किती रे? 250 भागिले 12 किती आलं? 20.83 ओहम. चला, रेजिस्टन्स सुद्धा आलं. आता E इज इक्वल्स टू काढायचं. E इज इक्वल्स टू काय? P इंटू T. तर काय, इन 1 आवर काढायचं, एका घंट्यासाठी. म्हणजे काय? P किती दिलंय? 3 किलोवॅट. सो 3 इंटू 1 ते किती आलं? 3 किलोवॅट हवर. 3 किलोवॅट हवर. 3 किलोवॅट हवर म्हणजे काय? 3 युनिट. 3 किलोवॅट हवर म्हणजे 3 युनिट. हे एनर्जी कंझ्युम आलं. येते लक्षात? सो अशा पद्धतीचा न्यूमरिकल परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. सोपं आहे. यस, इट कन्सिस्ट ऑफ 4 मार्क्स. 1 2 3 4. सो राईट डाऊन फास्ट.